सामन्याला सुरुवात 3 षटकांच्या मॅचला इथे सुरुवात झाली आहे. मोठा मुकाबला, बिग फाईट, सलामीची जोडी मॅच बॅटिंग करण्यासाठी बेस्ट ऑफ बोरशेती संघासाठी तुम्ही पाहताय बाली भागरे आणि पुनश्च एकदा भावेश विशे ही सलामीची जोडी मैदानात सुरुवात करतायत. आज या अगोदरच्या मॅच मध्ये आपण पाहिलं अर्धशतकी खेळी ज्यानं साकारली तो भावेश विशे मैदानावरती. इथे चेंडू चांगला आहे. निहाल पाटील नवा आणि निश्चितच नव्या दमाचा गोलंदाज ज्याच्यावरती संपूर्ण विश्वास साईश खारबाव या संघाचा राहिलाय. इथे आपण पाहताय 2 चेंडू सुंदर टाकलेत. कुठल्याही प्रकारे बॅट आणि चेंडूचा संपर्क होऊ दिला नाही आणि पहिले 2 डॉट. हा तिसरा चेंडू प्रचंड वेग, टप्पा खाल्ल्यानंतर अगदी आतमध्ये आलाय. या अगोदर आपण पाहिलं तर ऑप्शनच्या बाहेर पिच केलं, बाहेरून बाहेर काढलं. तिथून इथे आपण पाहताय तर 4थ्या-5व्या स्टंपवरती पिच करत असताना आतमध्ये घेतलंय. उंची थोडीशी दिली, गती प्रचंड. तिसरा डॉट भावेशसाठी. 3 षटकांची मॅच आहे आणि इथे आपण पाहताय तर हा सलगचा 4था चेंडू ज्याच्यावरती उत्तर नव्हतं फलंदाजाकडे आणि हा चेंडू येतोय निर्धाव. षटक क्रमांक 1 पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी आपण पाहताय. भावेश विशे स्ट्राईक एंड वरती पहिल्या 4 बॉलवरती एकही धाव नाहीये. साईश खारबाव याच मैदानावरती मागच्याच आठवड्यामध्ये जेतेपद ज्यांनी पटकावलं, आम्ही आल्यानीकर चषकाचं निश्चितच चॅम्पियन राहिले आणि त्यानंतर पुनश्च एकदा या मॅच मध्ये मैदानावरती उतरलेत. जबरदस्त गोलंदाजी नेहाल पाटीलच्या माध्यमातून यावेळेस आपण पाहताय. इथे हा चेंडू पहा फुलर लेनचा. इथे सुद्धा आपण पाहताय बॅट आणि चेंडू मध्ये संपर्क नाही. निश्चित मित्रांनो, क्रिकेटच्या प्रत्येक दिवशी तुमचा दिवस नसतो, प्रत्येक सामना तुमचा नसतो, याचं प्रात्यक्षिक उदाहरण इथे पेश होत आहे. या अगोदरच्या मॅच मध्ये ज्यानं अर्धशतक झळकावलं, चौकार षटकारांचा पाऊस ज्यानं पाडला तो भावेश. इथे अद्यापर्यंत भरपूर चेंडू डॉट होताना पाहायला मिळाला. समोरच्या दिशेला फटका लाजवाब. तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं. स्टेट डाऊन द ग्राउंड सीमारेषेच्या जवळ चेंडूला पायाच्या साह्यानं अडवलं. 4 धावा जात होत्या, मात्र तिथे 2 धावा आपल्या संघासाठी वाचवल्यात आणि धावा मिळतील या चेंडूवर 2. षटक संपले पहिलं आणि पहिल्या षटकात धावा फक्त 2. बेस्ट ऑफ बोरशेती. पहिल्या षटकामध्ये फक्त 2 धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाल्या. षटक क्रमांक 2 ला या ठिकाणी सुरुवात करतायत. अजूनही आपण पाहाल तर सलामीची जोडी मैदानात सज्ज आहे. बेस्ट ऑफ बोरशेती संघाला इथून धावा बनवाव्या लागतील. 3 षटकांची मॅच. इथे तुम्हाला एरर ऑफ मार्जिन फार कमी मिळेल. या मॅच मध्ये आपण पाहिलं तर कमबॅक करणं बोरशेती संघाला फार गरजेचं. बेस्ट ऑफ बोरशेती संघाला आपण पाहताय तर इथून धावा बनवणं गरजेचं असेल. पहिल्या षटकात आपण पाहिलं फक्त 2 धावा मिळाल्यात. बाली भागरेच्या खांद्यावरती फार मोठी जिम्मेदारी, ही जबाबदारी त्याला स्वीकारावी लागेल. या जबाबदारीपूर्वक खेळानं निश्चितच संघाला सावरायचंय. बाली भागरे त्यासाठी ओळखला जातो. बोरशेती गावचा सुपरस्टार प्लेअर आहे. टीमसाठी निश्चितच यावेळी स्ट्रायकिंग एंड वरती तयार. षटक क्रमांक 2 गोलंदाजी मार्क वरती षटक क्रमांक 2 ची सुरुवात करत असताना पाहायला मिळतोय अक्षय पाटील. पहिलाच बॉल ऑफस्टंपच्या अगदी जास्त बाहेर. अंपायर डिसिजन यस, इट इज वाईट बॉल. अवांतरची खून केली आहे. 1 धाव मिळेल. स्कोर काढला. धावफलक पुढे सरकेल ते एका धावेच्या मदतीनं जाऊन पोहोचेल 3 वरती. पहिल्या षटकात 2. षटक क्रमांक 2 ला सुरुवात झाली. पहिलाच बॉल अगदी आपण पाहताय तर वाईड लाईनच्या जास्त बाहेर. व्हाईट बॉलचा इशारा दिलाय अंपायर राज ठाकरे सरांनी. इथे हा फुलटो चेंडू होता, याचा पुरेपूर फायदा उचलता आला नाही. रिव्ह्यू हाईट फॅक्टर साठी रिव्ह्यू आहे या ठिकाणी, चेक केलं जाईल. चेंडू ज्या वेळेला अटेम्प्ट केला त्यावेळेला चेंडूची हाईट काय होती हे या ठिकाणी चेक केलं जाईल. हाईट फॅक्टर पाहतायत तिसरे पंच टेनिस क्रिकेट .inच्या कंट्रोल रूम मधनं या ठिकाणी चेक केलं जात आहे.
ज्या वेळेला फलंदाजानं अटेम्प्ट केला त्यावेळेला चेंडूचा हाईट फॅक्टर काय होता हे या ठिकाणी चेक करतायत. इट्स अ फेअर डिलिव्हरी. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. ओव्हर नंबर 2 मध्ये आपण आहोत. चांगल्या टप्प्यावरती इथे गोलंदाजी करत असताना बेस्ट ऑफ बोरशेती आणि साईश खारबाव या दोन संघांच्या दरम्यान चाललेला हा लढा, द्वंद्व युद्ध मैदानावरती जबरदस्त कामगिरी यावेळेस गोलंदाज करतायत. अक्षय पाटीलचा हा चेंडू इथे सुद्धा चांगला जबरदस्त राहिलाय. टप्पा खाल्ल्यानंतर सरळ विकेट किपरच्या स्वाधीन. चेंडूवरती नियंत्रण सुंदर राहिलंय. लेफ्ट आर्म सीमर, उंची भरपूर आहे. अर्थातच आपल्या संघासाठी दुसरं षटक यावेळेस हाताळतोय साईश खारबाव या संघासाठी. चांगली गोलंदाजी दर्जेदार क्रिकेट मैदानात पेश करत असताना अक्षय पाटील, समोरून बाली भागरे. चांगला बॉल इथे सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय. बरोबर वाईड लाईन वरती खेळवतायत. टप्पा अचूक, कुठल्याही प्रकारे घाई गडबड न करता बरोबर आपल्या टप्प्यावरती ठाम राहून या ठिकाणी गोलंदाजी करतायत. जबरदस्त गोलंदाजी लेफ्ट आर्म राऊंड द विकेटने येत असताना निश्चितच उजव्या हाताच्या फलंदाजासाठी ऑफ साईडच्या बाजूला पिच करतोय. अँगल क्रिएट करत असताना दोन्ही बाजूला चेंडू वळवत असताना पाहायला मिळतोय अक्षय पाटील. इथे स्विचिटचा नजराना, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. बाली भागरे इथं आपला आक्रमक स्वरूप पेश करतोय. उलट्या हाताचा तडाखा, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, षटकार. गरज होती निश्चितच, धावा येणं गरजेचं होतं. धावफलक स्थिरावलेलं आपल्याला पाहायला मिळत होतं. या षटकारानं संजीवनी मिळेल, मोमेंटम प्राप्त होईल का? ओव्हर नंबर 2 मध्ये आपण आहोत. इथे सुद्धा अभ्यासपूर्ण फटका, उलट्या हाताने खेळतोय. स्विचिटचा अटेम्प्ट सातत्यानं सिंगल कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धाबेसाठी धावतायत आणि इथे मात्र विकेट सॅक्रिफाईस करावी लागेल. फलंदाज भावेश विषय जो संघर्ष करत होता त्याचा संघर्ष या ठिकाणी संपला. माघारी परतत असताना इथे विकेट जातीये आणि संघ निश्चितच अडचणीत सापडलाय. बेस्ट ऑफ बोरशेती स्कोर कार्ड वरती नजर मारली, पाहायला मिळत आहेत 10. अक्षय पाटील गोलंदाजी करतोय अप्रतिमरित्या. यावेळेस चेंडू हाताळत असताना रोशन वेखंडे आलाय. इथे आल्या आल्या पहिल्याच बॉलवरती स्विचिट अटेम्प्ट त्यानं सुद्धा केलाय. फिल्डर बरोबर जागेवरती तैनात, ट्रॅप मध्ये अडकवलंय बॅट्समन रोशन वेखंडे तंबूच्या आश्रयाला. खेळ संपलाय. बेस्ट ऑफ बोरशेती संघाला इथून मात्र एका षटकामध्ये बेस्ट खेळ दाखवावा लागेल. बाली भागरे मैदानात खेळतोय, झुंजार योद्धा म्हणून ओळख आहे. मैदानावरती आपल्या नावाची छाप, एक हाती सामने फिरवण्याची ताकद आणि निश्चितच बेस्ट ऑफ बोरशेती संघाच्या नावाची दहशत इथे मैदानावरती त्याला दाखवावी लागेल. बाली भागरे बोरशेती गावचा सुपरस्टार प्लेअर आहे, जिम्मेदारी त्याच्या खांद्यावर. गोलंदाज आदित्य. पहिलाच बॉल फुलटॉस मिळालाय. पहिल्याच बॉलवरती स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. हवाई हल्ला, इट्स अ मायटी ब्लो, सिक्सर. न जाता इथे संघर्ष करणं गरजेचं होतं
आणि हा संघर्ष करण्यासाठी बाली भागरे तयार आहे. त्याला माहिती आहे मन के जीते जीत है, मन के हारे हार, हार गए जो बिन लढे उन पर है धिक्कार. मैदानावरती लढण्यासाठी सज्ज आहे बाली भागरे. ठोकलेला षटकार, हा सुद्धा फुलटोस मिळालाय. समोरच्या दिशेला फिल्डरला बीट केलाय. निश्चित चेंडू चाललाय मागे, दोन फिल्डरच्या मधनं सरळ चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. धावा मिळतील 4. आलाय चौकार. धन्यवाद. कपिलजी हरड साहेब आणि महेंद्र रोणे साहेब यांच्या मार्फत मिळालेलं आहे. कैलासवासी कुमार प्रतीक कळम निश्चित यांच्या स्मरणार्थ आपल्यामध्ये त्यांची उपस्थिती झालेली आहे. आम्ही त्यांचं स्वागत करतोय आणि काही मिनिटातच आपण त्यांचा सन्मान सुद्धा करू, ज्यांच्या वतीने या स्पर्धेला मोलाचं योगदान 11,000 रुपये करायचं लाभलेलं आहे. धन्यवाद. थँक्यू सो मच. सर्वांचा मनापासून आभार. हा चेंडू चेक केला जाईल. निघून गेलाय सीमारेषेच्या बाहेर. 22चा इशारा. लक फॅक्टर ऑन. बेस्ट ऑफ बोरशेती संघासाठी धावा यायला सुरुवात. गेम पलटी. आलाय चौकार. पर्यंत मैदानामध्ये बाली भागरेच्या नावाची चर्चा आपण संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वात का पाहतो मित्रांनो? जुना जाणता खेळाडू आहे, भरपूर वर्षाचा अनुभव, मातीमध्ये कष्ट करण्याची जिद्द दाखवण्याची, चिकाटी दाखवण्याची निश्चितच त्याची जी वृत्ती आहे तिनं त्याला मोठं केलंय मित्रांनो. आस्था मितीला टेनिस क्रिकेट विश्वामध्ये ज्या ज्या वेळेला तुम्हाला मी आयकॉन प्लेअरची गरज लागते त्यावेळेला आठवण करून देत असतो बाली भागरेच्या नावाची. आणि तीच दहशत तो मैदानाच्या आतमध्ये दाखवतोय. 2 षटकात फक्त होत्या 10 आणि तिसऱ्या षटकाला सुरुवात करत असताना आक्रमक हल्ला. अक्षयचा हा चेंडू खोदून काढलंय, हेलिकॉप्टर उडवलंय, चेंडू चाललाय लॉंग ऑफला. फिल्डर त्या ठिकाणी आहे. सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी आलेत. दुसरी धाव कंप्लीट होईल का? मात्र दुसरी धाव कंप्लीट करत असताना इथे जरूर विकेट मिळतीये, मात्र बॅट्समन बाली भागरेच्या आता स्ट्राईक सिंगल मिळाली. दुसरी धाव घेत असताना फलंदाज होतोय धावबाद. सुमित भागरे रनआउट. संघाकडे सुद्धा बेस्ट गोलंदाजी अटॅक आहे. अर्जुन बांगरला संघ जरूर आज मिस करतोय, मात्र मैदानावरती बाली भागरे एक हाती किल्ला लढवतोय. स्वतःच्या हातामध्ये सर्व सूत्र घेतली आहे. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक. गोलंदाज आदित्य येतोय. इथे आपण पाहताय चेक केलं जाईल. नक्कीच आपण पाहू शकताय चेंडू जातोय विकेटच्या मागे. त्या ठिकाणी अडवतायत. अंपायरचा इशारा आलाय. यस इट इज व्हाईट बॉल. अवांतरची खून करत असताना लेग स्टंपच्या बाहेरून चेंडू चालला होता, मात्र बाली भागरेने कुठल्याही प्रकारची छेडछाड न करता जबरदस्त जजमेंट या ठिकाणी दाखवलं. धाव मिळतीये 1. सिंगल मिळेल. अवांतरची 1 धाव स्कोर कार्ड वरती ऍड केली जाईल. धावफलक पुढे सरकलं 26 वरती. 26 ऑन बोर्ड. 2 चेंडू शिल्लक. इथे फुलटोस मिळालाय. एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरनं एक्स्ट्रा ऑर्डिनरी स्ट्रोक तुम्हाला पाहायला मिळतोय. बाली भागरे मैदानामध्ये 1 मॅन शो पेश करत असताना ठोकलाय षटकार. षटकामध्ये 10 होत्या आणि तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली. तिथून आपण पाहताय तर बाली भागरेनं संपूर्ण सूत्र हातात घेतली. त्याला माहिती होतं धावा येणं गरजेचं आहे. आपल्याकडे वेळ फार कमी आहे आणि त्या कमी वेळामध्ये आपल्याला जास्तीत जास्त चांगली कामगिरी करायची आहे. या अनुषंगानं ठोकत असताना पाहायला मिळतोय आदित्य. त्याला कमबॅकची गरज. इथे स्लॉक स्वीपच्या अंदाजामध्ये चेंडू उडवला हवेत. चेंडू खाली नेहाल. टिपलाय झेल. बाली भागरेन जरूर बाद झालाय, मात्र मैदानावरती संघासाठी ताकद लावता येईल एवढ्या धावा त्यानं बनवल्या. 3 षटकं संपली मित्रांनो. धावफलकावरती 3 षटकांच्या समाप्तीनंतर पाहायला मिळत आहेत 32 धावा. बनवाव्या लागतील 33. 11.00 ची सरासरी इथून राखावी लागेल साईश खारबाव या संघाला जिंकण्यासाठी. 3 षटकं 33 ची गरज. यस, धन्यवाद सर. आपल्याला ह्या स्पर्धेसाठी प्रेक्षकांनो 11,000 रुपये कॅश प्राइज देणारे आपले सन्माननीय कपिलजी हरड सर आपल्यामध्ये आहेत. मी विनंती करतो मंडळाच्या वतीने आमचे आधारस्तंभ स्पर्धेचे सुनीलजी भावते सर आपल्या शुभ हस्ते आपण आदरणीय सन्माननीय कपिल हरड साहेबांचा इथं सन्मान करावा आपल्या ह्या मंचकावर. टाळ्यांच्या गजरामध्ये आपण
आभार व्यक्त करून येतोची सन्मान करूया आपले सर्वांचे लाडके कपिलजी हरड साहेब, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला 4थ्या क्रमांकाचं 11,000 रुपये कॅश प्राइजचं बक्षीस सुपूर्द झालंय. असे व्यक्तिमत्व पाहतो पण त्याचा सन्मान होतोय. आपल्या स्पर्धेचे आधारस्तंभ सुनीलजी भावर्ते यांच्या शुभ हस्ते कपिलजी हरड साहेबांचा होतो या सन्मान, सत्कार, सन्मान आणि शुभेच्छा सुद्धा तुम्हाला साहेब. तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा. SB11 आई गावदेवी गोठेकर बी, आपण तयार राहा. आई गावदेवी शेंद्रून संघाचा कडदार आणि नामदेव इलोन दसे संघाचा कडदार, आपण आला असाल तर आयोजकांशी भेट घ्या आयोजकांची आणि रिपोर्टिंग करा, किंवा आपण ऑन द वे असाल तर त्वरित पोहोचा आपण ह्या क्रीडानगरीवरती. पहिल्या दिवसाचा टॉप मध्ये गेलेला संघ आई गावदेवी शेंद्रून, दुसऱ्या दिवसाचा नामदेव इलोन दसई आणि कालच्या दिवसाचा संघ पाहिला आपण पप्पू इलोन दसई. या तिन्ही पण कॅप्टनने रिपोर्टिंग करायचं, आयोजकांशी कॉन्टॅक्ट करा आणि येऊन इथे सांगा की आम्ही आलोय आणि आपण सज्ज असल्याची आम्हाला इथे पावती द्यायची आहे. तर आपण पाहताय पप्पू इलोन दसे संघा, नामदेव इलोन दसे संघाचे कॅप्टन आलेले आहेत. त्यांनी आम्हाला दर्शवले, सिग्नल दिलाय. आपलं हार्दिक स्वागत या आपण. आणि आई गावदेवी शेंद्रूनचे कॅप्टन आपण पण या, तसेच पप्पू इलोन दसे संघाचे कॅप्टन आपण सुद्धा यायचं आहे. धन्यवाद. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा जाऊया मैदानावरती. 33च्या पाठलागाला इथे सुरुवात झाली आहे. पहिलाच बॉल, कडक कडक शॉट पाहायला मिळतोय. कव्हरला पार करत असताना एक्स्ट्रा कव्हरला दन दन करत चेंडू सीमारेषेच्या बाहेर. बॅट्समन प्रणयच्या बॅटमधनं चेंडू सीमा पार, 4. झाली सलामीची जोडी मैदानावरती. प्रणय पाटील आणि त्याला साथ देण्यासाठी अक्षय पाटील सुरुवात करण्यासाठी आलेत. पहिल्याच बॉलवर चौकार आलाय. सुमित भागरेला मात्र इथून कमबॅकची गरज आहे. इथे जागेवरनं टोलवलाय, कव्हरला पुन्हा पार केलंय. जबरदस्त क्लासिकल अंदाज मैदानात. प्रणयच्या बॅटमधनं चेंडू सीमारेषेच्या बाहेर. सेकंड इन अ रो, 4. तर प्रेक्षकांना लक्षात घ्या, आयोजकांचा प्लॅन असा आहे की पहिला सेमीफायनलचा मुकाबला कदाचित ह्या सामन्यानंतर आम्ही पेश करू. नामदेव दसे विरुद्ध आई गावदेवी शेंद्रून असा तो पहिला सेमीफायनल होणार आहे या सामन्यानंतर. नक्की नक्की हाय व्होल्टेज ड्रामा तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल. सेमीफायनल नंबर 1 मध्ये नामदेव 11 दसई त्यांना फाईट करेल संघ आई गावदेवी शेंद्रून. तत्पूर्वी हा विद्यमान सामना जो मैदानात चालू आहे यासाठी मैदानात चारी बाजूला प्रेक्षक राजाची तुडुंब गर्दी. त्याचबरोबर tenniscricket.in वाहिनीच्या माध्यमातून भरपूर सारे व्ह्यूअर्स आम्हाला जोडले गेलेत. सर्वांचं मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत. सुमित भागरे राईट आर्म राऊंड द विकेटनं हा चेंडू जबरदस्तरित्या फॉलो केला. बरोबर चेंडूच्या मेरिट वरती जात असताना जबरदस्त प्रहार केलाय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. क्लासिकल अंदाज प्रणय पाटीलचा षटकार.
वेगळी उंची आणि गती प्राप्त झाली आहे. तब्बल पाहायला मिळत आहेत 14 धावा धावफलकावरती. सुमित भागरे कमबॅक करावं लागेल. चांगल्या दर्जाचा गोलंदाज आहे. बोरशेती संघासाठी यावेळी षटक हाताळतोय. पहिलं पॉवर प्लेचं षटक आहे आणि त्याचा पुरेपूर वापर अद्यापपर्यंत अतिशय सुंदररित्या केला आहे प्रणय पाटीलनं, ज्याच्या बॅटमधनं आपण पाहताय 2 चौकार 1 षटकार. कव्हरला अप्रतिम फटकेबाजी. इथे आपण पाहताय मिड विकेटला सिंगल मिळतीये. 1 धावेच्या मदतीनं धावफलक 15 वरती जाऊन पोहोचलंय. 15 ऑन बोर्ड. 15 धावा धावफलकावरती आहेत. सुमित भागरे षटक क्रमांक पहिलं. निश्चितच थोडंसं महागडं, चांगले चेंडू टाकावे लागतील. 33 बनवायचे आहेत. इथे हा चेंडू फुलटोज अगदी सहजगत्या टोलवलाय. कव्हर पॉइंटला पार करत असताना निघून जाईल सीमारेषेच्या बाहेर. अक्षयच्या बॅटमधनं चेंडू सीमारेषेच्या पार. मिळतील धावा 4 चौकार. इथून सामना सोपा करतायत साईश खारबाव आपल्या संघासाठी. इथे जागेवरनं टोलवलाय. उंची गाठली, लांबी सुद्धा गाठेल. खारबाव गावचा ब्रँड पेश करत असताना अक्षय पाटीलच्या बॅटमधनं चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. बिग हिट षटकार. नाही मित्रांनो, षटक संपले. पहिलं धावफलकावर तब्बल जोडला 26 धावा. 26 विदाउट लॉस. सामना अगदी खिशामध्ये आणलाय. बोरशेती संघासाठी इथून डॉमिनेट करणारा परफॉर्मन्स या ठिकाणी पेश करताय साईश खारबाव. टांगा पलटी, घोडे फरार. धावफलकावर झाल्या 26. विजयाच्या अगदी समीप. धावा बनवायच्या आहेत 7. चेंडू शिल्लक आहेत 12. 12-7चं समीकरण. गोलंदाज गोलंदाजीसाठी तयार. षटक क्रमांक 2 साठी तेजस आलाय. हलक्या हाताने कट केलं. पॉइंटला फिल्डर आहे त्या ठिकाणी अडवतोय. सिंगल कंप्लीट. थोडीशी निश्चित आपण पाहताय तर बॉडी लँग्वेज डळमळीत पाहायला मिळते बेस्ट ऑफ बोरशेती या संघाची. इथे 2 धावा मिळतील. स्कोअर कार्डला जोडतायत. स्कोअर कार्ड पुढे सरकताना तुम्हाला पाहायला मिळेल. धावा झाल्यात 28. बिनबाद 28. विजयाच्या समीप नजदीक जवळ जात आहेत साईश खारबाव. व्हेरी गुड बॅटिंग. इथे सुद्धा पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न. थर्डमॅनला चेंडू अडवलाय. निश्चित आपण पाहताय इथे सुद्धा सिंगल मिळेल. एक सिंगलची मदत स्कोअर कार्डला जोडली जाईल. धावफलक पुढे सरकत असताना पाहायला मिळत आहेत प्रणय पाटील आणि अक्षय पाटील या 2 फलंदाजांनी खरी पाटील की इथे मैदानावरती गाजवली आहे. जबरदस्त बॅटिंग ते करतायत. सामना जवळ खिशात टाकण्याच्या तयारीमध्ये इथे पाहायला मिळत आहेत. स्कोअरबोर्ड वरती आहेत त्या 29. 4 धावांची गरज. या चेंडूवरती समोर बॅक टू बॉलर. चेंडू अडवलाय त्या ठिकाणी, मात्र निश्चितच अडवून गॅदर करेल. तोपर्यंत सिंगल कंप्लीट झालीये. डायरेक्ट हिट. जाबाज खिलाडी याला बोलतात. पकडला आणि डायरेक्ट यष्टा उद्ध्वस्त केलात. फलंदाज माघारी परतेल. पहिला आउट. लेझी अप्रोच त्याचा पाहायला मिळाला. त्याला कदाचित वाटलं असेल की डायरेक्ट थ्रो मारतो की नाही, मात्र निश्चितच तेजसला माहिती होतं तेजस जाधव गोलंदाजीसाठी आहे. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडूला पकडत असताना जाऊन पकडलं. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न त्याने केलाय, मात्र डायरेक्ट यशा उद्ध्वस्त केल्या. इथे आपण पाहताय तर कुठल्याही प्रकारे घाई गडबड न करता विकेट मिळाली आहे. पहिला फलंदाज मैदानाच्या बाहेर जातोय अक्षय पाटील आणि बॅटिंग करण्यासाठी दरम्यान आमचे लाडके सरपंच साहेब खारबाव गावचे प्रथम नागरिक महेंद्रजी पाटील साहेब हे आपलं हार्दिक स्वागत आहे या व्यासपीठावर. ते बॅटिंग साठी उतरलेत. महेंद्रजी पाटील साहेब मैदानात आलेत बॅटिंग करण्यासाठी. निश्चितच त्यांचं स्वागत म्हणजे सकाळपासून आम्ही करतोच आहोत. इथं त्यांची बॅटिंग सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल का हा एक प्रश्न आहे. निश्चितच सामना आपण पाहताय अजून संपलेला नाहीये. बेस्ट ऑफ बोरशेती म्हटलं म्हणजे बेस्ट खेळ दाखवण्यासाठी माहिर हे मित्रांनो. जाबाज खेळासाठी ओळखली जाणारी टीम आहे. स्कोरबोर्ड वरती आपण पाहताय धावा आहेत 30. अजूनही 3 धावांचं लक्ष्य पार करायचंय. क्रिकेटचा खेळ आहे, कधीही काही घडू शकतं. चेंडू शिल्लक आहेत ते एकंदरीत 8 चेंडू 3 धावा. इथे हलक्या हातानं फ्लिक केलं. चेंडू चालला मिड विकेटला. त्या ठिकाणी फिल्डर आहे, पकडतोय. सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी धावण्याचा प्रयत्न. एकच धावेवरती इथे संतुष्ट राहावं लागेल. 1 धावेच्या मदतीनं स्कोर कार्ड 31 या आकड्यावरती.
स्वतः महेंद्र पाटील बॅटिंग करण्यासाठी मैदानावरती स्ट्रायकिंग एंड वरती तयार. विनिंग स्ट्रोक त्यांच्या बॅटमधनं येईल का अशा अपेक्षा संपूर्ण प्रेक्षक वर्गाला आहेत. भरपूर प्रेक्षक वर्ग खारबाव संघाचा खेळ पाहण्यासाठी या ठिकाणी मैदानात आलाय. इथे निश्चितच माहिती आहे चांगल्या चेंडूला सन्मान देण्याचा प्रयत्न. विकेट जातीये आणि फलंदाज माघारी परततील. महेंद्र पाटील धावबाच्या स्वरूपात गॉन. सामना आपण पाहताय 2 षटकांचा खेळ संपलाय. साईश खारबाव संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे तब्बल 31. या धावसंख्येवरती शेवटचे 6 बॉल आणि अजूनही 2 धावांचं लक्ष्य पार करायचंय. दोन्ही लाडके पंच आमचे कृष्णा केने विष्णू केने सर आणि त्यांच्यासोबत राज ठाकरे सरांना पाहताय. राम पाटोळे सरांनी ही संपूर्ण स्पर्धा आपल्या खांद्यावरती घेतली, जिम्मेदारी पार केली. त्यानंतर ते आता त्यांच्या विदर्भाच्या दौऱ्यासाठी निघालेत. त्यांना सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा आपण देऊयात. षटक क्रमांक 3 शेवटचा अंतिम निर्णायक 6 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता. 6 बॉल 2 धावा. मैदानावरती कशा पद्धतीने खेळ चालेल इथे आपण पाहिलं तर साईश खारबाव संघाची गाडी वेगानं चालली आहे. तिला रोखण्यासाठी बाली भागरे पुन्हा एकदा आलाय. मॅन विथ गोल्डन आर्म बॅटिंग करत असताना आपल्या वन साइड खेळाच्या जोरावरती संघाला सन्मानजनक धावसंख्या उभी जरूर करून दिली. मात्र सलामी ज्या पद्धतीची प्रणय पाटील आणि अक्षय पाटीलने दिली, सामना जवळ जवळ खिशात टाकण्याच्या तयारीमध्ये. शेवटचे 6 बॉल 2 धावांची आवश्यकता. बॅटिंग करत असताना स्ट्राईक एंड वरती फलंदाज प्रणय पाटील ज्यानं संपूर्ण जिम्मेदारी आपल्या खांद्यावरती घेत असताना आकर्षक स्ट्रोक या ठिकाणी पेश केले. पहिल्या षटकात 26 वसूल केला. इथे पहिलाच बॉल जागेवरनं खडे खडे टोलवलाय. MSD स्टाईल मॅच फिनिश केली आहे. प्रणय पाटीलच्या बॅटमधनं हा विजयी दे धमाका षटकार. त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉसही करू आणि या झालेल्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच जो असेल त्याला सुद्धा बक्षीस दिली जातील या 2 मान्यवरांच्या शुभ हस्ते. कारण आम्ही तुम्हाला सांगितलं होतं की कदाचित जर बोरशिदे संघ जिंकला असता तर त्याला आराम देण्यासाठी आम्ही पहिला सेमीफायनल इथे खेळणार होतो, परंतु तसं काय झालं नाहीये आणि आम्ही लगेच सामना पेश करतोय. बिग फाईट बिटवीन गोटेकर बी अँड साई स्पोर्ट्स खारबाव. आणि हा सर, मॅन ऑफ द मॅच या सामन्याचा सामनावीर आपण या ठिकाणी घोषित करतो आहोत. प्रणय पाटील ज्यानं 25 धावांची वन साइड इनिंग साकारली आणि संघाचा विजय या ठिकाणी आपल्या जवळ खेचून आणला, तो साईश खारबाव टीमचा प्रणय पाटील ठरलाय सामनावीर मॅन ऑफ द मॅच. सन्माननीय कमलाकरजी गरज साहेब उपस्थित आहेत. पाहता आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आमचे आदरणीय पाहुणे सोबतीला तुकारामजी भाकरे साहेब तिथे आहेत, ज्याच्या शुभ हस्ते आता सर्वप्रथम आपण टॉस करतोय या पुढील सामन्याचा. SB11 आई गावदेवी गोटेकर बी विरुद्ध साई स्पोर्ट्स खारबाव टॉस करतायत. सागरदादा ठाकरे संपर्क साधा. सागरदादा ठाकरे टॉस जिंकलाय गोटेकर बी संघाच्या कॅप्टन रोहनने आणि निर्णय घेतलाय बॉलिंग करण्याचा. बॅटिंगसाठी निमंत्रित केले साई स्पोर्ट्स खारबावच्या टीमला आणि आपण देतोय आता मॅन ऑफ द मॅचचा किताब. प्रणय पाटील इज द मॅन ऑफ द मॅच. सन्मान्य आपले भाकरे साहेब आणि गरज साहेबांच्या शुभ हस्ते किताब स्वीकारतोय आणि सुंदर ट्रॉफी हे त्याच्या देखण्या सुंदर खेळाबद्दल. मान्यवरांचे धन्यवाद आणि विनंती आहे की आपण पुन्हा एकदा आसनस्थ व्हा आणि प्रणय तुला पुढच्या सामन्यासाठी शुभेच्छा.